स्वामी, ते पहा, किती भव्य आणि सुंदर मंदिर आहे. दूरवरून त्याचं तेज जाणवतंय. आम्हाला ते मंदिर पाहायचंय स्वामी. देवी, ते तर साक्षात आमचंच मंदिर आहे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत. तरी देखील तुम्हाला आमच्या त्या स्वरूपाचं दर्शन घ्यायचंय. स्वामी, तुमच्या सहवासाला पर्याय नाही हे खरंय, परंतु तुमचं प्रत्येक रूप आमच्यासाठी तितकंच पवित्र आहे. कैलासावरचं तुमचं रूप, ध्यानस्थ रूप, नटराज रूप आणि भक्तांनी प्रेमाने श्रद्धेने स्थापित केलेलं तुमचं हे रूप, ते देखील आम्हाला तितकंच प्रिय आहे. म्हणजे आमच्या प्रत्येक रूपाचं दर्शन घ्यायचंय तुम्हाला. हो स्वामी, कारण प्रत्येक रूपामागे तुमचं वेगळं एक तत्व आहे, वेगळी अनुभूती आहे. आणि भक्तांनी ज्या प्रेमाने ते मंदिर उभारलंय त्या भक्तीचं दर्शन देखील आम्हाला घ्यायचंय. ठीक आहे. भक्तांच्या श्रद्धेचा मान राखणं हेच देवाचं खरं कर्तव्य असतं. चला मग, आज त्या भक्ताचं प्रेम देखील अनुभवूयात. आम्ही त्या मंदिरात गेलो. त्या मंदिरात पाऊल टाकताच एक विलक्षण शांतता आमच्या मनाला स्पर्श करून गेली. चहूबाजूंनी ओम नमः शिवाय हा मंत्रनाद घुमत होता. धुपाचा सुगंध, मंद दिव्यांचा प्रकाश आणि भक्तांच्या अखंड श्रद्धेने तो संपूर्ण परिसर पावन झाला होता. या मंदिराचे सौंदर्य पाहून आम्ही क्षणभर हरवूनच गेलो. भक्तांनी आपल्या प्रेमाने आणि विश्वासाने उभारलेलं ते मंदिर म्हणजे जणू भक्तीचं साक्षात रूप होतं. आमचं मन भरून आलं. आम्ही अत्यंत भक्तिभावाने महादेवांच्या त्या पिंडीची पूजा केली, बेलपत्र अर्पण केलं आणि मनापासून त्यांना वंदन केलं. त्या क्षणी आम्हाला असं वाटलं जणू त्या मंदिरातील प्रत्येक दगडातून, प्रत्येक श्वासातून महादेवांचंच अस्तित्व जाणवत होतं. पूजा संपल्यावर महादेव आमच्याकडे पाहून म्हणाले, पार्वती, आता निघूयात. परंतु आमचं मन त्या मंदिरातून निघायलाच तयार नव्हतं. आम्ही महादेवांना हसून म्हणालो, स्वामी, इतक्या लवकर कशाला निघायचं? या पवित्र स्थळी अजून थोडा वेळ थांबूया. महादेवांनी स्मित करत विचारलं, मग ह्या वेळात काय करायचं? तेव्हा आमच्या मनात एक खटाळ विचार आला. आम्ही म्हणालो, आपण सारीपाट खेळूया. आमचा आग्रह पाहून अखेर महादेव सुद्धा तयार झाले. परंतु ते म्हणाले, खेळ असेल तर तो नियमानेच व्हायला हवा आणि नियम पाळण्यासाठी पंच असणं आवश्यक आहे. मग आम्ही आजूबाजूला पाहिलं. त्या मंदिरातील एक विद्वान पुजारी आम्हाला दिसले. महादेवांनी त्यांना सन्मानाने बोलावलं आणि मुनिवर, तुम्ही आमच्या या खेळाचे साक्षीदार व्हा आणि ज्यावेळी तुमच्या निर्णयाची गरज भासेल त्यावेळी तुमचं मत निष्पक्षपणे सांगा. देवी, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मी पूर्ण प्रामाणिकपणे माझं कर्तव्य पार पाडेन. मग सुरू करूयात.
अवश्य स्वामी. सांगा पाहू मुनिवर, या डावात विजय कोणाचा झाला? देवी, या डावामध्ये महादेव विजयी झाले. बरं स्वामी, हा डाव तुमचा. परंतु अजून खेळ संपलेला नाही. म्हणजे तुम्ही पराभव मान्य करणार नाही असं दिसतंय. इतक्या सहज अजिबात नाही. आणखी एक डाव होऊ द्या. तथास्तु. पुन्हा सुरू करूया. खेळ सुरू झाला. एक डाव, 2 डाव, 3 डाव असे अनेक डाव रंगत गेले. प्रत्येक डावानंतर माता पार्वती हसत त्या पुजाऱ्याकडे बघून विचारत, सांगा या डावात विजय कोणाचा झाला? मुनिवर, आता सांगा, या डावात विजय कोणाचा झाला? आता यावेळी सुद्धा महादेवच विजयी झाले. ठीक आहे, आणखी एक डाव खेळूया. आता देवी, या डावामध्ये सुद्धा महादेवच विजयी झालेत.